शेतकऱ्यांनो, शेवटचा डोस म्हणून या हळदीला आपण आत्ताच 15 दिवसाआधी 2 औषधं सोडली होती. एकाचं काम होतं मुळ्या वाढवणं आणि दुसऱ्याचं काम होतं जे काही याच्यातलं खत राहिलेलं जे काही खत आहे, जे न मानलेलं खत आहे जमिनीत, ते खत मानवण्याचं काम त्याचं होतं. तर त्याचाच परिणाम काय झाला हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी एक आपण झाड पण उपटून बघूया, खरंच त्याचा काही परिणाम पडला का त्या औषधाचा, आपण शेंग वाढली का, फुगली का, किंवा काही फुटवे काढले का नवीन, हे आपण या व्हिडिओमध्ये प्रत्यक्षात बघूया. तर बघू शकता अजूनही आपली हळद हिरवीच आहे. यावेळेस आपली हळद खूप वाढली होती. 15 दिवसापूर्वी जे औषध सोडलं होतं, एक होतं वॅमिझोन, जे की ज्याचं काम होतं मुळ्या वाढवणं, आणि दुसरं होतं NPK कन्सोल. त्याचं काम होतं जे काही जमिनीमध्ये राहिलेलं जे खत आहे, न मानलेलं खत, त्या खताला मानवणं हे त्याचं काम होतं. आता बघू शकतो आपण हे हळद आता पण आपल्याला दिसत आहे की ही वाढत आहे. हिचे शेंग आता पण फुगणं हे सुरूच आहे. आज 29 जानेवारी आहे आणि हे 8वा महिना चालू आहे या हळदीला. हे बघू शकता, हे जे मुळी दिसत आहे आपल्याला, हे मुळी पांढरी आहे, म्हणजे ही आता पण जिवंत आहे. हे पहा, ही मुळी जे काही आपण आता मुळ्या वाढवायसाठी जे औषध सोडलं होतं, तर त्या तशा पांढऱ्या मुळ्या तर आणखी दिसल्या नाही आपल्याला. तर हे आपलं झाड निघालेलं आहे, बघू शकता, खूप मोठं झाड, खूप मोठं. आणि हे बघा, हे बारीक बारीक पांढऱ्या जे मुळे आहे, हे खताच्याच मुळे असतात. हे जे खत दिलं होतं आपण, जे औषध सोडलं होतं, तर ते मानल्यासारखं हे आपल्याला दिसत आहे. हे बघा, हे पांढरी मुळी. नाहीतर आत्ता तर या महिन्यात पण हळदीची कंडिशन ही अशी असणं, एवढ्या कवळ्या शेंगा आपल्याला दिसणं, हे बघा, हे आत्ता पण टरटर वाढत आहेत शेंगा याच्या. शेतकऱ्यांना थोडंसं गहिराईनं पाहिलं तर हे बघा, तुम्हाला इथं दिसत असेल, हे जे मुळी आहे, हे बघा, हे कवळी मुळी, आत्ताचीच मुळी आहे. आणि हे बघा, हे पण, आणि हे मुळी आलेली आहे शेंगला. हे बघा, खालून पण एक आहे. तर बघू शकता हे झाडाची कंडिशन, आणि त्यानुसार हे जे काही शेंगा दिसत आहे आपल्याला 8व्या महिन्यात शेंगाची परिस्थिती हे आत्ता अशी दिसत आहे. आणि मेन मुद्दा म्हणजे आपण जे आता औषध सोडलं होतं आत्ता, तर त्याचा परिणाम तुम्ही पाहू शकता. हे बघा, हे नवीन निघालेले दिसत आहे तुम्हाला, आणि डोळे पण काढत आहे. बघा, डोळे पण चांगले मोठे मोठे होत आहे, म्हणजे वाढण्याच्या परिस्थितीमध्ये आहे अजून. आणखी याची वाढ पूर्णपणे झाली नाही. हे बघा, याला पण हे बघा, प्रत्येक शेंगाला हे कवळे कोंब दिसत आहे आपल्याला, म्हणजे हे आत्ता पण वाढण्याच्या स्थितीमध्ये आहे. आणि आणखी हे वाढते, आणखी 1 महिना टाईम आहे याला, 1-1.5 महिना, तर त्यामध्ये भरपूर वाढते. अजून झाड हे पूर्णपणे वाळलेलं नाही आहे, हिरवंच आहे. आणि बघा, याच्या मुळ्या पण अजून मेल्या नाही, जिवंतच आहेत. आहे पांढऱ्या मुळ्या दिसत असेल आपल्याला, खत खाणाऱ्या. तर याला अशा प्रकारे लाग आहे. एकच झाड उपटायचं होतं, तर तुम्हाला दाखवण्याच्या चक्करमध्ये 2-3 झाडं उपटून आणली मी. तर पाहू शकता, याला एकच फुटवा काढला, पण शेंगा हे चांगल्या टवटर अशा मोठ्या झालेल्या आहेत. आणि याला 3 फुटवे काढले, पण शेंगा हे थोड्याशा दाट झालेत, आणि शेंगा जवळपास तशाच आहेत. तुम्हाला काय वाटते यावरून? आपली जे काही आपण आता आखरी डोस दिला होता, 2 औषधं सोडले होते, ते मानल्यासारखे दिसत आहे का? आणि तुम्हाला यावर दिसत असेल की हे जे शेंगा दिसत आहे, हे वर तोंड करून आहेत. हे वर तोंड करून दिसत असेल. याच्या पण शेंगा जास्त तर हे वर तोंड करून दिसत असतील तुम्हाला. तर यामागचं मुख्य कारण म्हणजे शेतकऱ्यांना, आम्ही जे हळद होती यावेळेस ती लावली होती सरीतच, त्यामुळे हे त्यांना खाली घुसायला जागाच नाही मिळाली, त्यांना भुसभुस असं रान मिळालं नाही. त्यामुळे हे शेंगा जे आहे वरी तोंड करून निघत आहेत, आणि त्यांना दाटण हे खूप होत आहे. हे आपल्याला यावरून दिसत आहे, म्हणून ते वरी तोंड काढत आहेत. नाहीतर ते खाली जायला पाहिजे. जर आपण ह्याच जागेवर जर आपण हळद हे बेडवर लावली असती, तर ते शेंगा हे आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारे हे खाली घुसल्या असत्या. आता हे बघा, हे खालचं जे भाग दिसत आहे, हे बघा किती गजगज झाला, आणि जास्त खाली हे लांबल्या नाही शेंगा. हे बघा, याला पण खाली हे कडक असल्यामुळं रान खाली शेंग जाऊ नाही शकली. आणि तेच साईडला बघा कशा चांगले लांब हे शेंगा वाढलेल्या आहेत. तर शेतकऱ्यांना आपण आत्ताच पाहिली आपल्या हळदीची स्थिती हे अशा प्रकारे आहे. तर जशी आहे तशी मी दाखवण्याचा प्रयत्न केला. आपल्याला झाड पाहून केला वगैरे काहीच नाही, जसं आहे तसं मी दाखवण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.